मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आकाराने लहान दिसणारी हिरवी मिरची तुमच्या आरोग्यासाठी किती मोठे औषध ठरू शकते। ती कोणकोणत्या गंभीर आजारांपासून शरीराचे रक्षण करण्यास मदत करू शकते आणि याबाबत आधुनिक विज्ञानातील संशोधन काय सांगते हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। तर कोणताही वेळ न घालवता हा अत्यंत माहितीपूर्ण व्हिडिओ सुरू करूया। चला आता थेट मुख्य मुद्द्याकडे वळूया आणि सविस्तर जाणून घेऊया की दररोज 1 किंवा 2 हिरव्या मिरच्या खाणे आपल्या शरीरासाठी का महत्त्वाचे मानले जाते। त्या कोणकोणत्या आजारांपासून शरीराचे रक्षण करण्यास मदत करू शकतात आणि याबाबत विज्ञान काय सांगते तेही पाहूया। बघा, त्याचा पहिला फायदा आहे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत। जर तुम्हाला जिममध्ये न जाता किंवा कठोर डाएट न करता तुमचे वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर हिरवी मिरची तुमच्या ताटातील एक उत्तम पदार्थ ठरू शकतो। हिरव्या मिरचीमध्ये कॅप्सेसिन नावाचे एक विशेष संयुग आहेत ज्यामुळे मिरचीला तिखटपणा येतो। आता याबाबत संशोधन काय सांगते? अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार हिरव्या मिरचीतील कॅप्सेसिन शरीराचा मेटाबॉलिझम वाढवण्यास मदत करू शकते। तसेच ते थर्मोजेनेसिस म्हणजे शरीरात उष्णता निर्माण होण्याची प्रक्रिया वाढण्यास मदत करू शकते। त्यामुळे शरीर अधिक ऊर्जा खर्च करते ज्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते। दुसरा फायदा बघा, हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त। आजकाल अगदी कमी वयातही हृदयातील ब्लॉकेज किंवा हृदयविकाराचा झटका यासारख्या समस्या वाढताना दिसत आहेत। अशा परिस्थितीत हिरवी मिरची रक्तवाहिन्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकते। ब्रिटिश जर्नल ऑफ न्यूट्रिशन मधील एका अभ्यासानुसार कॅप्सेसिन LDL कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारण्यास मदत करू शकते। यामुळे रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होऊ शकते। काही संशोधनामध्ये असे आढळले आहे की कॅप्सेसिन रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याची प्रक्रिया कमी करण्यास मदत करू शकते, ज्यामुळे हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका कमी होण्यास हातभार लागू शकतो। जर तुम्हाला उच्च रक्तदाब किंवा हृदयाशी संबंधित आजार असतील तर हिरवी मिरची आहारात समाविष्ट करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या। तिसरा फायदा बघा, मधुमेहात मदत। मधुमेह असलेल्या लोकांसाठी हिरवी मिरची उपयुक्त ठरू शकते। काही संशोधनानुसार ती जेवणानंतर रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू नये यासाठी मदत करू शकते। द जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार नियमितपणे हिरवी मिरची खाणाऱ्या काही लोकांमध्ये इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारल्याचे आढळून आले आहे। तसेच जेवल्यानंतर रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासही काही प्रमाणात मदत होऊ शकते। चौथा फायदा बघा, कर्करोगाविरुद्ध संरक्षण देण्यास मदत। ही गोष्ट ऐकून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण हिरव्या मिरचीमध्ये नैसर्गिकरित्या काही असे घटक आढळतात ज्यांचा कर्करोगावरील संशोधनात अभ्यास करण्यात आला आहे। अमेरिकन असोसिएशन फॉर कॅन्सर रिसर्चच्या काही संशोधनानुसार हिरव्या मिरचीमध्ये असलेले कॅप्सेसिन आणि शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स प्रयोगशाळेतील अभ्यासांमध्ये काही कर्करोग पेशींची वाढ कमी करण्याशी संबंधित आढळले आहेत। विशेषतः प्रोस्टेट कर्करोग, फुफ्फुसांचा कर्करोग आणि पोटांच्या कर्करोगाच्या पेशीवर याचा अभ्यास करण्यात आला आहे। मात्र हिरवी मिरची कर्करोगावर उपचार नाही, त्यामुळे उपचारांसाठी नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्या। पाचवा फायदा बघा, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत। जर ऋतू बदलताच तुम्हाला वारंवार सर्दी, खोकला, पडसे किंवा सायनसचा त्रास होत असेल तर संतुलित आहारात हिरव्या मिरचीचाही समावेश करू शकता। न्यूट्रिशन सायन्समधील माहितीनुसार हिरव्या मिरचीमध्ये व्हिटॅमिन C भरपूर प्रमाणात असते। तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल की वजनाच्या समान प्रमाणात हिरव्या मिरचीमध्ये संत्र्यापेक्षा अधिक व्हिटॅमिन C असू शकते। व्हिटॅमिन C रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यास मदत करते आणि शरीराला संसर्गापासून लढण्यासाठी सहाय्य ठरते। याशिवाय मिरचीचा तिखटपणा काही लोकांमध्ये नाक मोकळे होण्यास आणि श्वसन मार्गातील कफ पातळ होण्यास मदत करू शकतो। सहावा फायदा बघा, सांधेदुखी आणि सूज कमी करण्यास मदत। वय वाढल्यावर शरीरातील सुजेमुळे अनेकांना गुडघेदुखी, सांधेदुखी किंवा पाठदुखी जाणवते। अशा परिस्थितीत हिरव्या मिरचीतील कॅप्सेसिन उपयुक्त ठरू शकते। जर्नल ऑफ पेन रिसर्च मधील काही संशोधनानुसार कॅप्सेसिनमध्ये 10 विरोधी म्हणजेच अँटी इन्फ्लामेटरी गुणधर्म आढळतात। हे शरीरातील वेदनाशी संबंधित काही संवेदनावर परिणाम करून सूज आणि वेदना कमी करण्यास मदत करू शकते। सातवा फायदा बघा, पचनासाठी उपयुक्त। अनेक लोकांना वाटते की मिरची खाल्ल्यामुळे पोटात अल्सर होतो, मात्र काही संशोधनानुसार मर्यादित प्रमाणात हिरवी मिरची खाल्ल्याने निरोगी व्यक्तीमध्ये अल्सर होतो असे ठोस पुरावे नाहीत। क्रिटिकल रिव्ह्यूज इन फूड सायन्स अँड न्यूट्रिशन मधील माहितीनुसार हिरवी मिरची पाचक रस आणि लाळेचे स्त्रवण वाढण्यास मदत करू शकते। यामुळे अन्नाचे पचन अधिक चांगल्या प्रकारे होण्यास मदत मिळू शकते। आठवा फायदा बघा, डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर। आजकाल मोबाईलवर, संगणक आणि लॅपटॉपच्या स्क्रीनकडे सतत पाहिल्यामुळे अगदी कमी वयातही अनेकांच्या डोळ्यांवर ताण येऊ लागला आहे। अशा परिस्थितीत हिरवी मिरची डोळ्यांच्या आरोग्यासाठीही उपयुक्त ठरू शकते। पोषण विषयक संशोधनानुसार हिरव्या मिरचीमध्ये व्हिटॅमिन A आणि बीटा कॅरोटीन भरपूर प्रमाणात आढळतात। हे दोन्ही पोषक घटक डोळ्यांच्या रेटिनांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे मानले जातात।
ते रातआंधळेपणाचा धोका कमी करण्यास मदत करू शकतात आणि डोळ्यांची दृष्टी दीर्घकाळ निरोगी ठेवण्यास सहाय्यक ठरू शकतात. नवा फायदा बघा, त्वचेसाठी उपयुक्त. जर तुम्हाला चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या येऊ नयेत, मुरूम कमी व्हावेत आणि त्वचेवर नैसर्गिक तेज टिकून राहावे असे वाटत असेल तर संतुलित आहारात हिरव्या मिरचीचाही समावेश करता येतो. त्वचा विज्ञानाशी संबंधित काही संशोधनानुसार हिरव्या मिरचीमध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई हे कोलेजनच्या निर्मितीस मदत करू शकतात. कोलेजन त्वचा टवटवीत आणि लवचिक ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. याशिवाय हिरव्या मिरचीतील काही घटक त्वचेच्या आरोग्यास सहाय्यक ठरू शकतात. दहावा फायदा बघा, मूड सुधारण्यास मदत. जेव्हा तुम्ही हिरवी मिरची खाता तेव्हा तिच्या तिखटपणामुळे जिभेवर हलकी जळजळ जाणवते. या संवेदनांना प्रतिसाद म्हणून मेंदू काही रसायने तयार करतो. न्यूरोलॉजिकल रिसर्चमधील काही अभ्यासानुसार तिखट पदार्थ खाल्ल्यानंतर मेंदूमध्ये एंडॉर्फिन आणि सेरोटोनिन यासारख्या रसायनाचे स्त्रवण वाढू शकते. त्यामुळे काही लोकांना मूड सुधारल्यासारखे अधिक आनंदी किंवा ताजेपणा वाटू शकते. जर कधी तणाव किंवा मूड खराब वाटत असेल तर संतुलित आहाराचा भाग म्हणून मर्यादित प्रमाणात हिरवी मिरची खाणे काही लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. पण मित्रांनो, जसे मी नेहमी सांगतो, कोणत्याही गोष्टीचा अतिरिक्त हा नेहमीच वाईट असतो. हिरव्या मिरचीचे इतके फायदे ऐकून उद्यापासून ती जास्त प्रमाणात खायला सुरुवात करू नका. दिवसातून फक्त 1 किंवा 2 हिरव्या मिरच्या खाणे बहुतेक लोकांसाठी पुरेसे असते. जर तुम्ही खूप जास्त हिरव्या मिरच्या खाल्ल्या तर पोटात जळजळ, ॲसिडिटी किंवा मूळव्याध यासारख्या समस्या वाढू शकतात. आणि हो, नेहमी ताजी हिरवी मिरचीच खा. जास्त तळलेली, भाजलेली किंवा मिरचीचे लोणचे खाल्ल्याने ताज्या हिरव्या मिरचीसारखे पोषण मूल्य मिळेलच असे नाही. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रांसोबत किंवा कुटुंबियांसोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. आणि जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आता सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्य संबंधित असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी पाहायला मिळतील. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन आणि उपयुक्त माहितीसह. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद.